नाशिक जिल्ह्यावर आणि पुणे जिल्ह्यावर मोठी जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी. कारण तुम्हाला रेल्वे आहे, सकाळी पण येत आणि संध्याकाळी पण येत. तिथं लाखो आणि करोडो पोरं बसणार 29 ऑगस्टच्या नंतर. पंचेचाळीस गावातील मराठा समाजाचा मुंबईकडे मोर्चा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनात आता येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा समाज एकवटला आहे. विंचूर येथील श्रीराम चौकात 46 गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले. प्रत्येक बांधवाने घरून आणलेली भाकरी व मिरचीचा ठेचा एकत्र करून एक भाकर समाजासाठी हा उपक्रम राबवत समाजातील ऐक्याचे दर्शन घडवले. हीच भाकरी ठेचा घेऊन एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत भगवे झेंडे फडकवत डोळ्यात निर्धार घेऊन युवक, ज्येष्ठ नागरिक लढाऊ जोशात मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले. मराठा समाजाच्या प्रश्नावर तोडगा निघावा, आरक्षणाचा हक्क कायमस्वरूपी मिळावा या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाल्याने समाजामध्ये प्रचंड उत्साह होता. एक भाकर समाजासाठी यात ओबीसी मुस्लिम समाजाकडूनही भाकरी चपाती देण्यात आल्या. यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांदागनेरी न्यूज, विंचूर. आज या ठिकाणी मराठ्यांचे क्रांतीसूर्य आदरणीय जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार येवला लासलगाव मतदारसंघातून एक भाकरी समाजासाठी या त्यांच्या आदेशानुसार इतर कामं करण्यापेक्षा या येवला लासलगाव मतदारसंघातील प्रत्येक भगिनीने प्रत्येक घरातून एक भाकर आपल्या समाज बांधवांसाठी मुंबईसाठी पाठवण्याचं नियोजन या येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा समाजाबरोबरच इतर समाजाच्याही बांधवांच्या घरातून भाकर या ठिकाणी समाजासाठी देण्यात आलेली. मुंबईमध्ये जरी व्यवस्था झाली नसली तरी येवला लासलगाव मतदारसंघातील प्रत्येक मराठा तरुण त्याचं कुटुंब या मुंबईमध्ये गेलेल्या मराठ्यांना त्या ठिकाणी भाकरी पुरवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. या येवला लासलगाव मतदारसंघातून कालपासून 15 ते 20 टेम्पो, काही ट्रक आणि गाड्या भरून या ठिकाणी एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निघालेला समाज मुंबईमधून परत येणार नाही. विजयी गुलाल घेऊनच या मतदारसंघामध्ये परत येऊ हा आशावाद आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणाहून येवला लासलगाव मतदारसंघातून हजारो तरुण या ठिकाणी निघाले आहेत. आणि या निफाडपूर्व 46 गावातून एक भाकर या संकल्पनेचा आधार करून प्रत्येक गावातून समाजासाठी एक भाकर या ठिकाणी बांधवांनी दिलेली आहे. पण या भाकरीसाठी फक्त मराठा समाजात या ठिकाणी घराबाहेर पडला नाही. तमाम ओबीसी समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, इतर सर्वच समाजांनी मराठा समाजाला या ठिकाणी सहकार्य करून एक भाकर समाजासाठी या ठिकाणी दिलेली आहे. सबंध मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील आझाद मैदान येथे उपोषण करत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईला येत आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईला मराठा बांधव जमत असल्याने नाशिक जिल्ह्यावरती मराठा बांधवांवरती भाकरी पोचवण्याची जबाबदारी दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक मराठ्याच्या घरातून भाकरी बनवून आम्ही मुंबईला पोच करत आहोत. पण आम्हाला बघायला मिळालं की नुसते मराठा बांधवच नाहीत, मुस्लिम बांधव, तमाम ओबीसी बांधवांच्या घरातून सुद्धा आज आम्हाला भाकरी मिळत आहेत. हे महाराष्ट्रातल्या एकोप्याचं दर्शन आहे.